नमस्कार मैत्रिणींनो, @आरतीज किचन 27 चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण फक्त अर्ध्या तासात बेसनचे लाडू कसे बनवायचे याची डिटेल रेसिपी पाहणार आहे. आता मी तुम्हाला इथं वाट्यांचं प्रमाण सांगणार आहे. वाट्यानुसार म्हणजे तुमचा अंदाज चुकणार नाही. आता इथं 2 वाट्या भरून मी बेसन पीठ घेतलेलं आहे. हे माझं घरचं दळलेलं पीठ आहे. तुम्ही विकतचं घेतलं तरीही काहीच हरकत नाही आहे. व्यवस्थित चाळून पीठ घ्या, त्याने लाडू रवाळ व्हायला मदत होते. आता इथं अगदी त्याच वाटीने मी पाव वाटी भरून रवा घेतलेला आहे. तो सुद्धा मी एकत्र चाळून घेतला. हे सगळं मिक्स करा आणि गॅस ऑन करून 5 मिनटं याला कोरडंच भाजून घ्या, तूप न टाकता. ठीक आहे. 5 मिनटं झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकून घ्यायचे आणि कमीत कमी 3 ते 4 मिनटं तुम्ही हे तूप छानपैकी मिक्स करून भाजून घ्यायचं आहे. आता आपल्याला तूप आहे ना अगदी थोडं थोडं टाकून घ्यायचं आहे, म्हणजे थोड्या थोड्या वेळाने. आता 2-3 मिनटं झाल्यावर दुसरा चमचा टाकून घ्या आणि पुन्हा 2-4 मिनटं असंच परतून घ्या. पहा, साधारण 10 ते 12 मिनटं झालेत. आपल्या बेसनचा कलरसुद्धा थोडा चेंज झालेला आहे. तर आता काय करायचं, पुन्हा आपल्याला 1 चमचा त्याच्यामध्ये तूप टाकून घ्यायचे आणि असं करता करता त्याच्या गुठळ्या मात्र तुम्ही राहू द्यायच्या नाही आहेत. कारण आपण एकदम तूप टाकलं ना तर गुठळ्यांचं प्रमाण कमी होतं. पण असं जर तुम्ही थोडं थोडं टाकलं ना तर गुठळ्या होण्याची शक्यता असते. तर त्यासुद्धा तुम्ही व्यवस्थित फोडून घ्यायच्या आहेत, म्हणजे असं भाजता भाजता. तर आता 15 मिनटं होऊन गेले आहेत. आता आपल्याला शेवटचा 1 चमचा तूप त्याच्यात टाकून घ्यायचं आहे. आता त्याच वाटीने मी साधारण अर्धीपेक्षा थोडं जास्त तूप घेतलं होतं. म्हणजे 2 वाटी जर तुमचे बेसन असेल तर अर्धीपेक्षा थोडंसं जास्त तुम्ही त्याच्यामध्ये तूप घ्यायचं आहे. आता पहा, छान असा त्याला कलर आलेला आहे आणि व्यवस्थित बेसन भाजलं याचं साईन म्हणजे ते तूप सोडायला लागतं. पहा, साधारण 20 ते 25 मिनटंच झालीत जवळजवळ मी पूर्ण भाजून घेते आहे बेसन आणि रवा. आता त्याच्यामध्ये अगदी चिमटीभर मी हळद टाकली आहे, म्हणजे आपल्या बेसनला, लाडवांना छान कलर येईल. आता आपलं बेसन आता जवळजवळ भाजून झाले. तर शेवटची स्टेप काय करायची, इथे मी पहा एक अर्धा चमचा भरून मी इथं दूध टाकलेलं आहे. त्यामुळं काय होतं माहिती आहे का, मस्त आपले लाडू आहेत ना एकदम रवाळ होऊन जातात, अशी चिकट होत नाही. आता इथं मी दूध वापरले. तुम्ही इथं पाण्याचा वापर केला ना, पाण्याचे शिंतोडे मांडले तरी काहीच हरकत नाही आहे. आता हे सगळं दूध जे टाकलेलं आहे ना ते थोडंसं सुक्कं झालं ना, म्हणजे साधारण 2 मिनटं तरी लागतात. पुन्हा मी दूध घेतले तेवढंच आणि पुन्हा ते सुद्धा टाकून घेतलेलं आहे. आता दूध टाकल्यामुळं ना बेसनचे लाडू हे जास्त दिवस टिकत नाही, पण चवीला मात्र छान लागून जातात. पाणी टाकल्यावर सुद्धा हाच प्रकार होणार आहे, म्हणजे तुमचे लाडू रवाळ व्हायला मदत होणार आहे. पण दुधाने चवीत थोडासा फरक पडतो. आता मी गॅस बंद केलेला आहे. आता हे सगळं सारण आपण दुसऱ्या भांड्यात काढून घेऊन थंड करून घ्यायचं आहे. ठीक आहे. पहा, आता जवळजवळ 10 ते 15 मिनटात संपूर्ण सारण आहे ना थंड झाले. आता त्याच्यात थोडेसे मी ड्रायफ्रूट क्रश करून टाकलेत आणि 1 चमचा भरून वेलची पावडर टाकली आहे. आणि इथं ज्या वाटीने तुम्ही बेसन पीठ घेतलं तीच वाटी 1 भरून मी पिठी साखर घेतलेली आहे. इथं तुम्ही तगारसुद्धा वापरू शकता. त्याची रेसिपी मी दुसरीकडं टाकलेली आहे चॅनेलवर. तर तीसुद्धा तुम्ही पाहू शकता. आता मी हे अचानक ठरवले होते, त्यामुळे मी फक्त मिक्सरला साखर बारीक केली आणि ते टाकलेली आहे. तरीसुद्धा आपले लाडू खूप छान होतात. तर आता संपूर्ण पिठी साखर छानपैकी मिक्स केली, सगळ्या गुठळ्या वगैरे फोडून. आता आपण लाडू बनवायला घेऊया. पहा, अगदी अर्ध्या मिनटामध्ये एक लाडू बनवून रेडी होतो. पहा तुम्ही, बिलकुल वेळ लागत नाही आहे लाडू बनवायला. संपूर्ण लाडू बनवायला 5 ते 7 मिनटं माझे गेले असतील. पहा, एकदम छान असा लाडू झाला आहे. त्याला गोल फिरवल्यामुळे बाहेरून चकाकी आली. आजसुद्धा तुम्ही फोडून मी तुम्हाला लाडू पहा, तुम्ही एकदम रवाळ टेक्स्चर आहे. आता पुन्हा लाडू बांधल्यानंतरसुद्धा तो लगेच बांधला जातो आहे. याचा अर्थ आपलं व्यवस्थित सारण भाजलं गेलेलं आहे, पीठ छान शिजलं गेलेलं आहे आणि सगळं प्रमाण अगदी योग्य आहे. आता असेच मी सगळे लाडू करून घेणार आहे. लक्षात ठेवा, लाडू झाल्यानंतर पुन्हा जर तुम्ही त्याला असं हातात गोल गोल फिरवलं ना तर त्याला बाहेरून छान चकाकी येते. आता एवढ्या मिश्रणात आहे ना माझे काहीतरी एवढे 10-15 लाडू बनवून झालेले आहेत. अगदी कमी वेळेमध्ये जर तुम्हाला असा प्रसादासाठी किंवा बाहेर नेण्यासाठी बनवायची असेल ना तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा. संपूर्ण लाडू झाल्यानंतरसुद्धा मी पुन्हा तुम्हाला मुद्दाम तो लाडू तोडून दाखवला आहे. आतून तो रवाळच आहे आणि शिवाय लगेच पुन्हा वळला जातो आहे.
म्हणजे आपल्या लाडूचं परफेक्ट प्रमाण आहे. ते या प्रमाणानुसार तुम्ही नक्की लाडू ट्राय करा. रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.